मुंबई शहर म्हणजे केवळ जमीन आणि इमारतींचा पसारा नाही, तर अरबी समुद्राने आपल्या कुशीतून साकारलेला 7 बेटांचा मुकुट आहे. आणि या मुकुटातील सर्वात दक्षिणेकडचा शांत आणि महत्त्वाकांक्षी हिरा म्हणजेच कुलाबा. पण कुलाबाला कुलाबा नाव कसं पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का? आजच्या भागात आपण याच कुलाबा बेटाच्या पोर्तुगीज राजवटीपासून सुरू झालेली, जमशेदजी टाटांच्या संकल्पापर्यंत पोहोचलेली आणि 26 अकराच्या हल्ल्यानंतरही पुन्हा ताट उभ्या राहिलेल्या ताज हॉटेलपर्यंतची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. आज तुम्ही जिथं मुंबईची चकचकाट, गजबजलेली बाजारपेठ आणि जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल पाहता, त्याच भूभागावर काही शतकांपूर्वी शांत समुद्राचा अंमल होता. स्थानिक कोळी समाजाची साधी वस्ती होती आणि पोर्तुगीज सत्तेचं छोटं किनारे ठाणं होतं. कुलाबाचं नाव मूळ कोळी लोकांच्या भाषेतून आलेलं आहे. कोळी भाषेत कोला म्हणजेच पाण्याजवळचं ठिकाण किंवा किनारा, तर बत म्हणजे जमीन किंवा बेट, या 2 शब्दांपासून कोलाबत हे नाव तयार झालं. कोलाबत म्हणजे समुद्रकिनारी असलेले बेट, जे शतकानुशतके उच्चार बदलत कुलाबा बनलं. हा भूभाग 1534मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि सुमारे 127 वर्ष या भूमीवर त्यांची सत्ता टेकली. तेव्हा हे कुलाबा बेट मुख्य जमिनीपासून पूर्णपणे वेगळं होतं आणि पुढे मुंबईवर ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतरसुद्धा ते मुख्य जमिनीपासून समुद्राच्या पाण्यामुळं तुटलेलंच होतं किंवा पूर्णपणे वेगळं होतं. मुसळधार पाऊस असो किंवा समुद्राची भरती, हे बेट वारंवार पाण्याने वेढलं जायचं, त्यामुळे त्याचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटायचा. पण या एकांतवासाला कायमचा पूर्णविराम मिळाला तो 1838मध्ये, कारण याच काळात तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी कोलाबा कॉजवे बांधला. यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्याचं झालं असं की कुलाबा बेट मुख्य भूभागापासून वेगळा असल्याने लोकांना फोर्ट परिसराकडून कुलाब्याला ये-जा करण्यासाठी केवळ होड्यांवर किंवा बोटीवर अवलंबून राहावं लागत होतं. भरतीच्या वेळी किंवा मान्सूनमध्ये समुद्र खवळलेला असताना या बोटींनी प्रवास करणं जीवघेणं ठरू लागलं होतं. समुद्राच्या उधाणामुळं अनेकदा या होड्या उलटून जात होत्या आणि त्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत होता. वारंवार होणाऱ्या या जीवितहानीमुळं लोकांमध्ये असंतोष वाढू लागला होता. शिवाय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी सुद्धा कुलाबा हे व्यापार आणि लष्कराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं. त्यामुळं हा अस्थिर आणि धोकादायक संपर्क त्यांना परवडणारा नव्हता. होड्यांच्या अपघातात होणारे मृत्यू थांबवणं आणि प्रशासकीय तसंच व्यापारी कामांसाठी अखंडित आणि सुरक्षित मार्ग मिळवणं हा ब्रिटिशांचा दुहेरी उद्देश होता. यासाठीच त्यांनी हा कॉजवे बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण हा रस्ता सुमारे 100 वर्ष प्रवाशांकडून पथकर अर्थात टोल घेऊन वापरला गेला. मात्र असं असलं तरीही याच एका ऐतिहासिक निर्णयामुळं कुलाब्याला मुंबईच्या उर्वरित शहराशी कायमचं जोडून टाकलं, ज्यामुळे मुंबईच्या भविष्याची दिशाच बदलून गेली. या कॉजवेमुळं इथं व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला, नौदलाची महत्त्वाची केंद्रं उभी राहिली आणि कुलाबा हे ब्रिटिश राजवटीत एक महत्त्वाचं प्रशासकीय आणि निवासी केंद्र म्हणून विकसित झालं. 19व्या शतकाच्या शेवटी युरोपियन शैलीतील देखण्या इमारती इथं उभ्या राहू लागल्या आणि 20व्या शतकात कुलाबा हे उच्चभ्रू लोकांचं, प्रतिष्ठित व्यापारिक संस्थांचं आणि मुंबईच्या ऐश्वर्याचं केंद्र बनलं. याच बदलच्या कुलाब्यात 20व्या शतकात सर्वात मोठं रत्न जन्माला आलं, ते म्हणजेच ताजमहाल पॅलेस हॉटेल. वास्तविक मुंबईचा इतिहास ताज हॉटेलशिवाय अपूर्ण आहे. ही फक्त एक इमारत नाही, तर भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. खरं तर ताजची ही भव्यता एका स्वाभिमानी माणसाच्या अपमानाचं उत्तर आहे. ताज हॉटेलच्या निर्मितीची ही कहाणी सुरू होते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या एका साध्या पण त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या प्रसंगापासून. सांगितलं जातं की 1890च्या दशकात मुंबईतील काही उच्चभ्रू युरोपीय हॉटेल्समध्ये भारतीय लोकांना प्रवेश निषिद्ध होता. याच काळात जमशेदजींसारख्या कर्तृत्ववान व्यक्तीला सुद्धा भारतीय म्हणून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला गेला. हा अपमान त्यांच्या इतक्या जिव्हारी लागला की याच अपमानातून त्यांनी एक मोठा संकल्प केला. मी भारतीयांसाठी असं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉटेल उभं करेन की जिथं कोणताही वांशिक भेदभाव नसेल आणि जिथं युरोपीय हॉटेल्सपेक्षाही उच्च आणि उत्तम सुविधा असतील. याच संकल्पातून ताजमहाल पॅलेस हॉटेलचा पाया रचला गेला. त्यानंतर लगेच 1898मध्ये या हॉटेलच्या बांधकामाला सुरुवात झाली. या भव्य वास्तूसाठी तब्बल 4,21,000 रुपये एवढा खर्च करण्यात आला, जी त्या काळात एक अत्यंत मोठी आणि प्रचंड रक्कम होती. अखेर महासागराच्या किनाऱ्यावर जमशेदजींचं स्वप्न साकार झालं आणि 16 डिसेंबर 1903 रोजी ताजमहाल पॅलेस हॉटेल पाहुण्यांसाठी खुलं झालं. जेव्हा हे हॉटेल सुरू झालं तेव्हा यात अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मुंबईने यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या. भारतामधील पहिली इलेक्ट्रिक लिफ्ट, पहिली स्टीम लॉन्ड्री, त्याचबरोबर पहिली इलेक्ट्रिक लाईट आणि पंखे इथं बसवण्यात आले होते. इतकंच नाही तर परदेशातून आयात केलेले तुर्की स्नानगृह असलेलं हे पहिलं हॉटेल होतं. समुद्राकडं तोंड करून उभा असलेला या हॉटेलचा भव्य घुमट 1910 नंतर लवकरच मुंबई शहराची ओळख बनला. अंदाजे 240 खोल्या आणि शाही सौंदर्य यामुळे हे हॉटेल अगदी कमी वेळातच जगातील सर्वोत्तम आलिशान हॉटेलमध्ये गणलं जाऊ लागलं.
ताजची ही किमया केवळ वास्तुकलेतच नाही तर इतिहासाच्या निर्णायक क्षणातसुद्धा दिसून येते. पहिल्या महायुद्धात आणि नंतर दुसऱ्या महायुद्धात या हॉटेलने सैनिक आणि राजनयिकांना निवास दिला आहे. अनेक पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, वैज्ञानिक, कलाकार ते नोबेल विजेते, जगातील जवळपास 160पेक्षा अधिक देशातील मान्यवर इथं थांबले आहेत. आज ताज हॉटेल फक्त एक आलिशान इमारत नाही आहे, तर मुंबईच्या जिद्दीचा, परंपरेचा आणि आंतरराष्ट्रीय आदरातिथ्यातील भारतीय ओळखीचा अभिमान आहे. पण या गौरवशाली प्रवासाला 26 नोव्हेंबर 2008 रोजी एका भीषण हल्ल्याने धक्का दिला. दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला लक्ष्य केलं, ज्यामुळे मोठं नुकसान झालं आणि अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. मात्र मुंबईच्या आत्मविश्वासाचं आणि ताजच्या कर्मचाऱ्यांच्या निष्ठा तसंच शौर्याचं प्रतीक बनत हे हॉटेल अवघ्या 21 दिवसात उभं राहिलं. खरं सांगायचं तर ताज हॉटेलची ताकद आणि पुन्हा उभं राहण्याची ही क्षमता त्या ऐतिहासिक कुलाबा जमिनीच्या हिमतीतूनच आली आहे. कारण याच ऐतिहासिक भूमीमुळं हे सगळं शक्य झालं. आज जगभरातून मुंबईला भेट देण्यासाठी आलेले लोक कुलाबा इथं असलेल्या या ताजमहाल पॅलेसची भव्यता पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. खरं म्हणजे पोर्तुगीजांचं आगमन, ब्रिटिशांचं युग, व्यापाराचा उदय, स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतर आधुनिक शहराचा जन्म या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याचा कुलाबा हा साक्षीदार आहे. कुलाब्यात झालेला हा बदल फक्त शहराचा प्रवास नाही, तर वेळेनुसार भारताची ताकद किती वाढली हे दाखवणारी एक महत्त्वाची खूण आहे. आणि त्या खुण्याच्या टोकावर ते ताज हॉटेल आजही समुद्राकडे पाहत ताठ उभं आहे. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा. ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.